नमस्कार. आज आपण तनिष्का रेसिपीमध्ये मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी लसुणी मसाला शेव करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायलाही विसरू नका. त्यासाठी इथे मी 4 वाट्या बेसन पीठ घेते. ही मोठी वाटी आहे. सगळ्यात अगोदर आपण हे बेसन पीठ गाळून घेणार आहोत. बेसन पीठ जर अगोदर गाळून घेतलं तर गुठळ्या होणार नाही पीठ भिजवताना. माझं हे घरगुतीच बेसन पीठ आहे. कुठल्याही ब्रँडचं बेसन पीठ मी विकत आणलेलं नाही. 4 वाट्या बेसन पीठ म्हणजे साधारण अर्धा किलोची शेव होणार आहे. याच पद्धतीने आपण सगळं बेसन पीठ गाळून घेऊ. इथे आपलं 4ही वाट्या बेसन पीठ गाळून झालेलं आहे. आपण आता हे बेसन पीठ असंच बाजूला ठेवू आणि शेवसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ. इथे आपण ही लसुणी मसाला शेव करतोय म्हणून मी इथे अर्धी वाटी लसूण घेते. लसूण थोडा जास्तच घ्यायचा आहे. त्यानंतर 2 चमचे ओवा, 1 चमचा लाल मिर्च पावडर. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त करू शकता. आमच्याकडे थोडी फिक्की शेव चालते म्हणून मी 1 चमचा लाल मिर्च पावडर वापरली. अगोदर आपण हे पाणी न टाकता ग्राइंड करून घेऊ. इथे मी हे पाणी न टाकता थोडंसं ग्राइंड करून घेतलेलं आहे. आपण आता यात अगदी थोडंसं पाणी टाकून अजून चांगलं बारीक असं ग्राइंड करू. कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे. इथे जर आपण जास्त पाणी वापरलं तर आपलं बेसन पीठ थोडं पातळ होऊ शकतं. इथे मी हा मसाला शक्य तितकं बारीक ग्राइंड करून घेतलेला आहे. आपण आता हा मसाला चाळणीने चाळून घेऊ. यात थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेते. आता आपल्याला हे व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे. तर हे पूर्ण असंच गाळलं जात नाही. यात आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करावं लागेल. या पद्धतीने असं थोडं थोडं पाणी ॲड करून व्यवस्थित असं हे गाळून घ्यायचं आहे. इथे सगळं व्यवस्थित असं गाळून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता किती चोथा निघालेला आहे. आपण आता मोहनसाठी तेल गरम करून घेऊ. इथे मी 4 चमचे तेल गरम करते आहे. 4 वाटी बेसन पीठ होतं तर त्यासाठी प्रत्येकी 1 चमचा असं तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आहे. इथे कडकडीत तेल असं बेसन पिठावर टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तेल गरम आहे म्हणून चमच्याने मिक्स करायचं आहे. तेल मिक्स करून झालं की त्यात आपण चवीनुसार मीठ ॲड करू. इथे मी 1 छोटा चमचा मीठ ॲड केलेला आहे. हाताने व्यवस्थित असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे तेलही पिठाला चांगलं चोळलं जाईल. इथे बेसन पिठाला तेल व्यवस्थित असं चोळून झालेलं आहे. आपण आता यात मसाल्याचं पाणी टाकून घेऊ. ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलं होतं तेवढी 1 वाटीच बरोबर हे मसाल्याचं पाणी झालेलं आहे. सगळं पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथं मसाल्याच्या पाण्यात बेसन पीठ बऱ्यापैकी मिक्स झालेलं आहे. आपण आता साधं पाणी टाकून हे पीठ व्यवस्थित भिजवून घेऊ. आपल्याला हे पीठ खूप घट्ट नाही तर थोडंसं सैलसरच भिजवायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपण हे पीठ किती सैलसर असं भिजवलेलं आहे. तरी आपण यात थोडंसं अजून पाणी ॲड करणार आहोत. तुम्ही पाहू शकता किती छान सैलसर असं मी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे. आपण आता शेव तळायला घेऊ. शेव तळण्यासाठी सोऱ्याला आपण अगोदर थोडंसं आतून तेल लावून घेऊ. इथे मी शेवेची बारीक चाळणी लावलेली आहे मीडियम साईजची. तुम्हाला हवी ती साईज तुम्ही शेवची लावू शकता. हाताला थोडंसं तेल लावून पिठाचा छान गोल असा रोल करून घ्यायचा आहे. सोऱ्यामध्ये मावेल त्या प्रकारे करून घ्यायचा आहे. या पद्धतीने छान सोऱ्यात सोडून घ्यायचा. आता आपण शेव तळून घेऊ. शेव तळण्यासाठी तेल व्यवस्थित असं तापलेलं हवं. त्यासाठी आपण थोडासा पिठाचा गोळा टाकून पाहू. तुम्ही पाहू शकता पिठाचा गोळा तेलात लगेच वर आलेला आहे म्हणजे तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आपण आता छानपैकी शेवचा घाणा टाकून घेऊ. शेव तेलात टाकल्या टाकल्या लगेच उलटवायची नाही आहे. छान सेट होऊ द्यायची आहे तेलात.
तेल जर व्यवस्थित तापलेलं नसेल तर आपली शेव तेल पिते आणि मग खूप ऑइली अशी होते। तुम्ही पाहू शकता इथे तेलातले बबल्स कमी झालेले आहे, म्हणजेच ही शेव व्यवस्थित अशी तळल्या गेलेली आहे। आपण आता ही शेव तेलातनं बाहेर काढून घेऊ। याच पद्धतीने आपण उरलेली शेवही तळून घेऊ। किती छान कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी शेव झालेली आहे। तुम्ही पण या दिवाळीत या पद्धतीने शेव नक्की करून पहा। तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार। पुन्हा भेटू अशाच एका रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।